ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची आज 13वी पुण्यतिथी आहे आणि या निमित्तानं लातूर जवळच्या बाबळगाव इथं जी विलास बागेमध्ये त्यांची समाधी आहे त्या समाधीवर मोठी गर्दी जी आहे ती त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर नागरिक असतील आणि विलासरावांचा जो चाहता वर्ग आहे महाराष्ट्रभरातला त्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या त्या समाधी स्थळावर दिसते आहेत। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, आज 13वी पुण्यतिथी आहे, या निमित्तानं विलासरावांच्या आठवणींना काय उजाळा देता येईल? आम्ही आज सगळा जिल्हा महाराष्ट्र साहेबांच्या आठवणीत भावूक आहे आणि खरं तर साहेबासारख्या सकारात्मक ऊर्जा असणारं एक स्फूर्तिदायी नेतृत्व, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेणारं मनमोकळं नेतृत्व आजच्या संकुचित आणि तोकड्या नेतृत्वाच्या काळामध्ये प्रकर्षानं लोकांना सगळ्या त्यांच्या त्या हास्याची, त्यांच्या त्या मोकळेपणानं लोकांना दाद देण्याची कित्येक प्रश्न असे आहेत की साहेबांनी आता परवा आमचे युनियनवाले सांगत होते, त्या लोकांनी त्यांच्याकडे गेलं तर सांगितले की मला विरोधकाकडून एक मागणी यायला लावू द्या, मी लगेच करून देतो। म्हणजे एवढं कोणत्याही पद्धतीनं जाऊन पण लोकांचं कल्याण झालं पाहिजे, काही करून मार्ग काढला पाहिजे, समस्या कुजवत ठेवण्यापेक्षा त्याला मोकळेपणानं मार्ग देऊन लोककल्याणाचंच 24 तास विचार ठेवणारं नेतृत्व, त्यांचं स्मरण हे आम्हा सगळ्या युवा पिढीसाठी एक स्फूर्तिस्थान आहे, स्फूर्तिदायी आहे आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन काम करण्याचं त्यांच्या समाधीला अभिवादन करून आम्ही सगळे विचार करतो। लातूरच्या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोकनेते विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचं जी अनावरण आहे ते नुकतंच झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि अशा प्रकारची जी राजकारणातली मैत्री आहे ती आता कुठे पाहायला मिळत नाही। खऱ्या अर्थानं विलासराव देशमुख साहेब म्हणजे राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श उदाहरण म्हणता येईल। अगदी गाव पातळीपासून राजकारणाची सुरुवात करून ते राज्याच्या मुख्य पदापर्यंत ते गेलेले आहेत। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आज जर आपण या ठिकाणी बघत असाल तर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी त्यांना स्मरण करण्यासाठी आलेले आहेत। म्हणजे कुठल्याही पद्धतीनं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक उदाहरण घालून दिलेलं आहे की फक्त निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुका संपल्या की फक्त समाजकारण करायचा हा आदर्श त्यांनी राजकारणाच्या समोर ठेवलेला आहे। कधीही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पक्षीय भेदाभेद पाळलेला नाही आणि काँग्रेस व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक पक्षामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठलाही आला तर त्याची जातपात न बघता, त्याचा पक्ष न बघता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लोकांची कामं करण्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षामधल्या लोकांसोबत त्यांनी मैत्री जोपासलेली आहे। याचं उदाहरण आपण सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे साहेब आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन एक मैत्री जपली आणि येणाऱ्या काळामधल्या पुढच्या पिढीसाठी हे एक आदर्श उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। कॅमेरामॅन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।